मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। पालकमंत्री असूनही 14 गावांचा समावेश करताना आपल्याला विचारण्यात आलं नाही असं गणेश नाईकांनी म्हटलं, तर मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलाय। आता सन्माननीय एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, मग टांगा पलटी घोडे फरार। अरे मग तुम्ही दुसऱ्याला हलक्यात घेता ना। कल्याण लोकसभेचा एक मतदारसंघ कल्याण ग्रामीण, त्याच्यातली 14 गावं। आता त्यावेळेला त्या गावच्या लोकांकरता मीच सांगितलं होतं की ठराव करा आणि त्यांना घ्या आपल्याकडे। वन फाईन मॉर्निंग एकनाथ शिंदेनी मंत्रालयात बैठक बोलवली आणि जार काढून दिला, समावेश झाला। अरे मग तुम्ही कुठे दुसऱ्यांना तुम्ही हलक्यात नाही घेत का? ते जे भाषा वापरतात ना की हलक्यात घेऊ नका, गणेश नाईकला पण हलक्यात घेऊ नका। काय बोलतो, मी बोलतो पर्सनल बोलतो, पक्षाचं धोरण वेगळं असेल, परंतु मी सांगतो गणेश नाईकला हलक्यात घेऊ नका। गणेश नाईकने सगळी जीवनाचा सगळा पूर्ण आलेख पूर्ण केलाय। नवी मुंबई महानगरपालिकेचं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी गणेश नाईक यांनी केली आहे। तसंच 3000 कोटींची एफडी 800 कोटींवर आली, हे कोणामुळे झालं? नगरविकास खातं कोणाकडे आहे? प्रशासक कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत होते? गणेश नाईक यांनी असे तिखट सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे रोख दर्शवलाय। मी ईडीला आवाहन करतो ना, नवी मुंबई महापालिकेचं पूर्ण ऑडिट करा, स्पेशल ऑडिट करा। या 3000 कोटी रुपये एफडी होती, 3000 कोटीची एफडी 800 कोटीवर आली। ती जर आम्ही थांबवली नसती ती पण शून्य झाली असती, मायनस झाली असती। आता ती आता नगरविकास खातं कोणाकडे आहे? प्रशासक कोणाच्या म्हणजे नियंत्रणाखाली काम करतात? अरे ज्या लोक एकेका वॉर्डमध्ये 100-150 कोटीची कामं झाली आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये 10 लाखाची कामं नाही झाली। हा पैसा असं लुटला गेला। कॉन्ट्रॅक्टर रिंग, हे टेंडर तुम्ही 3 लोकांनी भरायचं, हे टेंडर तुम्ही 3 लोकांनी भरायचं, अशा प्रकारची रिंग करून त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला। गणेश नाईकांनी केलेल्या या आरोपांवरती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी पलटवार केलाय। गणेश नाईकांनी बावखळेश्वर मंदिर, आडवली भूतावलीची 350 हेक्टर जमीन आणि ग्लास हाऊसचा भूखंड असे अनेक भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। नाईकांनीच अनेक वर्ष पालिकेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप नरेश म्हस्केंनी केलाय। हे बघा, चुकीच्या पद्धतीने आरोप करणं हे यांचं काम आहे। गेले कित्येक वर्ष नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करायला पाहिजे, तो केला नाही आणि यांनी आरोप कुणावर करावे? तुम्हाला माहिती आहे व्हाईट हाऊस काय, ब्लॅक हाऊस काय, कुठल्या जागा, कुठल्या कंपन्या, जास्त काही बोलायची गरज नाही। सगळ्यांना यांच्या सगळ्या चांडाळ चौकटीने जी कामं केलेली आहेत या नवी मुंबईमध्ये ती माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना। त्यामुळे केवळ शिंदे साहेबांवरती असलेली असूया आणि पोटदुखी यामुळे ते शिंदे साहेबांवरती ते आरोप करतायत। गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपांवरती निलेश राणेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। मुलाला तिकीट न मिळाल्याचा राग नाईक यांनी महायुतीवर काढू नये असं निलेश राणेंनी म्हटलंय। गणेश नाईक साहेबांचं कसं झालं ते कदाचित हे असं वागण्याचं कारण, इतके वर्ष नाईक साहेब काय बोलले नाही, पण जेव्हा त्यांच्या मुलाला तिकीट मिळाली नाही, नरेश म्हस्केंना मिळाली, तो वैयक्तिक राग त्यांनी महायुतीवर काढू नये ना। तो पर्सनल आहे, मेरिटवर तिकीट देतात किंवा नाही देत। मुंबई अदानीयुक्त करू हेच भाजपचं विकासाचं मॉडेल आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। धारावीच्या निमित्ताने अर्ध्याहून अधिक मुंबई अदानीच्या घशात घातली आहे असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले। अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यावरचाच आहे असं राज ठाकरे म्हणाले। दिल्लीतून आदेश आला की अदानीला जमीन देण्याच्या आदेशावरती सही करण्याशिवाय राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या हाती काहीही नसतं, याकडे ठाकरे बंधूंनी लक्ष वेधलं। मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो नवी मुंबई विमानतळावरती हलवतील, पुढे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळही नवी मुंबईला हलवतील आणि इथल्या विमानतळाचा सगळा भाग विकासाला काढायचा हाच प्लॅन आहे असा दावा राज ठाकरेंनी केलाय। धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून, धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाहीये। मुलुंडपासून सुरुवात होते, कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले,
कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. नाही, हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, तसंच काही लोक जाणीवपूर्वक मुंबईची संस्कृती मारत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. तसंच आताचे भाजपवाले बस म्हटलं की बस आणि उठ म्हटलं की उठणारे असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. बरं, हे यांना जसं आत्ता राजने म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा. किशोरी पेडणेकरांवरती कोविड काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवली आहे. त्यामुळे या संदर्भात आपण तक्रार दाखल करणार आणि वेळ पडली तर कोर्टातही जाणार असल्याचं शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. त्यामुळे किशोरी पेडणेकरांचा उमेदवारी अर्ज बाद होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 2 क्रिमिनल एफआयआर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या इलेक्शन फॉर्ममध्ये केलेला नाही. या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावं लागला, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी आम्ही ते करणार आहोत. कारण का 101% किशोरीताई ह्या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफाय होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी रवींद्र चव्हाणांना धक्का दिलाय. राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. याआधी भाजपने अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला होता, पण राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये निवडून आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे 27 आणि राष्ट्रवादीचे 4 असा 31 नगरसेवकांचा गट मिळून सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादीने सेलिब्रेशन केलंय, तर या स्थानिक समीकरणांचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. शिवसेनेची सत्ता गेले 25 वर्ष अंबरनाथ नगरपालिकेवर आहे. अंबरनाथच्या जनतेने नेहमीच शिवसेनेच्या बाजूनी कौल दिलेला आहे, परंतु नगराध्यक्ष यावेळेला दुर्दैवाने होऊ शकला नाही. मेजॉरिटी असतानाही अनैसर्गिक युती करून नैसर्गिक युतीला बाजूला ठेवून जो प्रयत्न झाला, तो प्रयत्न एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हाणून पाडला. जहाँ शिंदे साहब है वहाँ सत्ता नामुमकिन है, ऐसा कभी हुआ नहीं है. अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. इथं आपले काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांना भाजपमध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी दावा केला होता. मात्र त्यांना तिथे जे स्थानिक राजकारण आहे त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही. स्थानिक राजकारणामध्ये काही समीकरण चालतील, पण त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीचे काही संबंध नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.